ए भाऊ, अरे भारत सरकारला विनंती आहे की या मुलींच्या बाजूने कायदे काढून ना सगळे काढून टाका. आणि ते जे ब्रीद वाक्य होतं ना की मुलगी शिकली प्रगती झाली, तेही काढून टाका. आता नवीन लागू करा, मुलगी शिकली आणि मुलं मेली. अरे आता सध्या तीच परिस्थिती चालू आहे. तिथं बघा तिथं झाला मुलांचा गेम वाजू राहिलो. काय आहे का नाही आम्हाला जीवन? हा, ज्यांनी त्यांच्या मर्जीने लग्न केलं तो मारला गेला, ज्याने स्वतःच्या मर्जीने लग्न केलं तो मारला गेला, ज्याचं लग्न होणार होतं तो मारला गेला. कोणी फ्रीज मध्ये, कोणी ड्रम मध्ये, कोणी मिक्सर मध्ये, कोणी कुकर मध्ये. अरे काय लावलंय? आमची वेळ आली तर साले किस्से दूर राहिले. इथं आम्ही लग्न करायचं की नाही करायचं? एक काळ होता तेव्हा मुली घाबरायचे की नवरा कसा मिळेल. आता साला असा काळ चालू आहे की आम्हाला घाबरावं लागतंय की बायको कशी मिळेल. साला आम्ही स्वप्न बघतोय आमचं लग्न होईल मंडपात, आता आमची बॉडी सापडेल संडासात. बरोबर आहे ना यार? बंद करा हे सगळे धंदे, आमच्या बाजूने करा. आमच्या सारख्या निरागस गोंडस साड्या घोड्या पोरांनी काय करायचं? जगायचं की नाही जगायचं? जाऊ दे आता, लग्न होत नाही तेच बरं आहे भाऊ. बिना लग्नाची बरं आहे आम्ही. लग्न होऊन मरण्यापेक्षा बिना लग्नाची करलेलं बरं आहे. एकटा जीव सदाशिव. जय हिंद, जय महाराष्ट्र. जल मन तेरा भी